पुण्यात मला ही सिरीज चालू केल्यापासून अशा जागा दिसायला लागल्यात, ती एक नंबर जागा आहे. ओके काय बोलू विषय काय, 100 दिवस 100 भन्नाट प्लेस ऑफ पुणे त्या सिरीज मधला आज आपला 12 दिवस आहे. आणि आज आपण आलो कोरेगाव मध्ये ओशो गार्डनला. बघू शकता ओशो गार्डनचा ओके मध्ये लुक असा आहे. चला तर मग आता तुम्हाला आपण जाऊन दाखवूया. ह्या गार्डनचं वैशिष्ट्य असं आहे की मेडिटेशनसाठी एकदम मस्त वातावरण, वॉकिंग करण्यासाठी सकाळचं संध्याकाळचं वॉक करण्यासाठी एकदम मस्त आहे. मेडिटेशनसाठी ते एकदम फेमस गार्डन, इंटरनॅशनल मेडिटेशनसाठी ते मानलं जातं या ठिकाणाला. गार्डन प्लेस असे एक नंबर आहेत की इथं मस्त झाडे वगैरे, एकदम शांत वातावरण. शहराच्या साईडला आलो तर असे पण ठिकाण आहेत तिथं शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाटचा आवाज आहे, पाण्याचा झरे वगैरे सगळे ओके मध्ये सगळं वातावरण बघू शकता, फुल ओके. चला तुम्हाला प्लीज जाऊ. विषय काय पब्लिक, इथं ओशो गार्डनला आलो आणि बॅक साईडला आलो का, या साईडला बघू शकता नागाच्या स्वरूपात मूर्ती बनलेली आहे. मेडिटेशन करण्यासाठी एक नंबर जागा आहे. हिरवगार वातावरण, एकदम शांत, शहराच्या बाजूला. सकाळी वॉकिंगसाठी एक नंबर आहे, मन शांत होऊन जातं नाही. सकाळी जर मेडिटेशनला बसलं का लय ओके. ओशो गार्डनसाठीच फेमस आहे. या साईडला पाणी वगैरे झरे बघू शकता ओके मध्ये. विषय काय पब्लिक, या ठिकाणी आल्यावर आपल्याला मस्तपैकी पाय वाटा, पाणी झरे, बसायला एकदम मस्त जागा, सगळं दिसत आपल्या या साईडला बघू शकता. पाय वाटेत या साईडला, पण सध्या पाणी नाही या साईडला. इथून आतमध्ये जायचं रोड आहे. मस्त घनदाट जंगलासारखं फील यायला लागलं इथं. असं वाटतं की कुठं आलं तर कुठं नाही. ओशो गार्डन एक नंबर गार्डन आहे. इकडून तिकडून भुयारी मार्ग आहे. जास्त काय करू नका, इथं सिक्युरिटी वगैरे एकदम टाईट आहे. मस्तपैकी ओके मध्ये एरिया आहे. हिल स्टेशन सारखं हिल स्टेशन दिसत मला गार्डन इथले आपल्या इथले. पावसाळा आहे, पावसामुळे एकदम मस्त वाटतं. तुम्ही येऊ शकता फॅमिली वगैरे सोबत येऊन. तर आपल्या पुण्यात अशी पण एक जागा आहे ओशो गार्डन म्हणून, एक नंबर जागा आहे शांत वातावरणासाठी, मेडिटेशनसाठी. असा विषय इथं हे बघू शकता, साईडला पाणी, नाला म्हणायचं त्याला, नालाच म्हणू शकतो इथं, असा विषय. पण पाण्यासारखा फील देतो थोडंफार. आता घाणीमुळे इथं पर्यटक पाहून तुम्ही सगळे ह्या साईडला वगैरे टाका असल्यामुळे घाण वगैरे झालेली इथं. मेडिटेशनसाठी ओके आणि फिरण्यासाठी पण ओके. एकदम शांत वातावरण आहे. आता ह्याचा टाइम तर 5:30-6 आहे वाटतं क्लोजिंगचा. सिक्युरिटी वगैरे पण फुल टाईट आहे, काही विषय नाही. मस्त तुम्ही फिरायला पण येऊ शकता कुठं सोबत. मला तर ही जागा लय आवडली. पुण्यात आपल्या ओशो गार्डन आहे कोरेगाव पार्क, तिथे तुम्ही येऊ शकता. ही पण एक फिरण प्लेसच आहे. फिरण प्लेस म्हणजे फिरण्यासाठी गार्डन आहे ओके. सगळं मस्त फिरून वगैरे झालं लोक. आता निघलो आम्ही ओशो गार्डनवर. मस्त खायला प्यायला बाहेर असं तुम्ही आलात तर बाहेर खायला प्यायला सगळं ओके मध्ये आहे. मस्त वातावरण आहे. मला तरी जागा खूप आवडेल, तर मला लिस्ट पण दाखवतो. तर भेटूत आपण पुढच्या ब्लॉगला 100 दिवस 100 भन्नाट प्लेसच्या 13 ब्लॉगमध्ये. 12 ब्लॉग इथं संपतो. भेटू 13 ब्लॉगमध्ये. स्टेटून राहा. भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय टाटा.